शेतकऱ्याच्या कष्टावर फिरवला ट्रॅक्टर. पलूस तालुक्यातील खटावमध्ये धक्कादायक प्रकार. हातातोंडाशी आलेल्या द्राक्ष बागेची नासधूस. पलूस तालुक्यातील खटाव येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी विश्वजित आनंदराव पाटील यांच्या द्राक्ष बागेत अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर फिरवून मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना 11 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या घटनेमुळे सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विश्वजित पाटील यांच्या घराशेजारीच सुमारे 2 एकर क्षेत्रावर द्राक्षाची बाग असून सध्या बागेत चांगल्या प्रतीचे पीक आले होते. अवघ्या महिनाभरात हे द्राक्ष मार्केटमध्ये जाण्याची शक्यता होती. मात्र अज्ञात इसमाने पाटील यांच्या घराजवळ उभा असलेला ट्रॅक्टर घेऊन थेट द्राक्ष बागेत घुसवला आणि संपूर्ण बागेत ट्रॅक्टर फिरवून मोठी हानी केली. या प्रकारात अंदाजे 350 ते 400 द्राक्ष झाडाचे नुकसान झाले असून ट्रॅक्टरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोखंडी अँगल तारा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी पाटील कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, पोलीस शिपाई स्वप्नील शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून संशयित आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात पोलिसांना यश येईल असा विश्वास घटनास्थळावर उपस्थित शेतकऱ्यांना वाटत आहे. दरम्यान संबंधित ट्रॅक्टर पूर्ववैमनस्यातून, राजकीय सूडबुद्धीतून, चोरीच्या उद्देशाने का अन्य कोणत्या कारणाने नेण्याचा प्रयत्न केला जात होता की शेतीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने द्राक्ष बागेमध्ये ट्रॅक्टर फिरवला गेला याचा शोध भिलवडी पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात संतापाची भावना व्यक्त होत आहे. दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी आणि शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून होत आहे. माझं नाव विश्वजित आनंदराव पाटील, राहणार खटाव. आज सकाळी राहत्या घराशेजारी आमचा ट्रॅक्टर दररोजप्रमाणे उभा होता. सकाळी उठल्यानंतर आम्ही गडी माणसं शेतात नेण्यासाठी ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी सांगितलं असता ट्रॅक्टर दिसला नाही, म्हणून आम्ही त्याची थोडीशी शेजारी बघितलं तर हातीघासमधून द्राक्षाच्या बागेमध्ये ट्रॅक्टर घुसलेला दिसला. काही अज्ञात इसमांनी तो ट्रॅक्टर पूर्ण बाग पाडून बागेत घुसलेला दिसतोय. तर त्याच्यामध्ये एक 350 ते 400 झाडांचं नुकसान झालेलं आहे. CCTVमध्ये 3 लोक दिसलेले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी पण पंचनामा करून पुढं त्याचा शोध चालू आहे. अंदाजे साधारणतः 12 ते 15 लाख रुपयेपर्यंत नुकसान झालेलं आहे. एकूण क्षेत्र किती आहे? एकूण हे 2 एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये साधारणतः अर्धा ते पाऊण एकराचं नुकसान झालेलं आहे. 1 एकर क्षेत्र आता आहे.